9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नागज फाटा येथे अपहरण करून खून केल्याप्रकरणी तिघेजण ताब्यात। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी येथील बहुचर्चित डबल मर्डर प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादासू यमगर यांच्या अपहरण तसेच खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे। या प्रकरणी सांगली पोलिसांनी एका कुख्यात गुन्हेगारासह 3 संशयितांना ताब्यात घेतल्याची चर्चा आहे। हा खून मोठ्या रकमेची सुपारी देऊन करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समजून येत आहे। यामुळे सांगली जिल्ह्यासह कर्नाटक सीमावर्ती भागात मोठी खळबळ उडालेली आहे। जत तालुक्यातील कोसारी येथे सन 2023 मध्ये विहिरीतील गाळ काढण्याच्या वादातून विलास यमगर तसेच प्रशांत यमगर यांचा खून करण्यात आला होता। या प्रकरणाची सुनावणी सध्या सांगली येथील न्यायालयात सुरू आहे। या खटल्यातील फिर्यादी प्रवीण यमगर, मुख्य साक्षीदार दादासू यमगर हे दोघे आपल्या मोटरसायकलवरून सुनावणीसाठी सांगलीकडे निघाले होते। प्रवास करीत असताना कवठे महांकाळ तालुक्यातील नागज फाटा येथे काही अज्ञात इस्मांनी दादासू यमगर यांचे दिवसा ढवळ्या अपहरण केले होते। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। अपहरणाची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। अपहरणाच्या काही काळानंतर दादासू यमगर यांचा मृतदेह कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील मदबावी गावच्या शिवारात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आला होता। या क्रूर कृत्यामुळे पोलीस प्रशासनासमोर आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन तोरबोले, पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे 3 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समजते। सांगली, मिरज, जत तसेच कर्नाटक सीमावर्ती भागात दहशत असलेला एक कुख्यात गुन्हेगार, कवठे महांकाळ शहरातील एक तरुण, त्यांच्यासह आणखी एक त्यांचा साथीदार अशी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती समजते। सुपारी देऊन हत्या केल्याची चर्चा। या खून प्रकरणामध्ये जुन्या वैमनस्याचा धागा असल्याचे बोलले जात आहे। विशेषतः कोसारी येथील डबल मर्डर प्रकरणातील आरोपी सध्या जेलमध्ये असले तरी त्यांनी बाहेरून दादासू यमगर यांचा काटा काढण्यासाठी मोठ्या रकमेची सुपारी दिल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे। साक्षीदाराचा खून करून खटला कमकुवत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। पोलिसांनी या 3 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून हा खून नेमका कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला, सुपारीची रक्कम किती होती, यामध्ये किती व कोणाचे हात गुंतले आहेत का, या सर्व प्रश्नांचा उकल पोलीस करणार आहेत। या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडालेली असून साक्षीदारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।